नमस्कार मंडळी, शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता जी रेसिपी बनवणार आहे ती मी मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे। ही आहे मातीची हांडी। तर ही हांडी मी वापरायची कशी आधी ते सांगते। ही भांडी तुम्ही बाजारातून घेऊन आलात तर 24 तास पाण्यामध्ये भिजत घालायची। म्हणजे एखादा टप वगैरे असेल ना त्याच्यात हे भांडं बुडेल। हे भांडं एवढं बुडून इथपर्यंत पाणी येईल एवढ्या पाण्यामध्ये ही मातीचं भांडं भिजत घालायचं। 24 तासानंतर हे भांडं काढायचं, सुकवायचं आणि कापडानं पुसून घ्यायचं आणि मग तेलाचा हात लावून हे भांडं वापरायला घ्यायचं। असंच पद्धतीने तुम्ही पण करा। अदरवाइज तुम्ही बाजारातून आणाल आणि तसंच गॅसवर ठेवाल तर तुमचं मातीचं भांडं फुटेल। एवढी मात्र काळजी घ्या। याच्यामध्ये सर्व पदार्थ खूप छान आणि चव खूप मस्त लागते। एकदा करून बघा। मी या भांड्यामध्ये 3 ते 4 रेसिपी केलेल्या आहेत जवळपास। तरी मी माझं भांडं व्यवस्थित वापरलेलं आहे। गरमीच्या दिवसामध्ये शक्यतो वापरू नका, पण आता पावसाळा म्हणा, थंडी आहे त्या दिवसात हे मातीचं भांडं तुम्ही वापरू शकता। आज आपण चंपारण चिकन हांडी बघणार आहोत। गॅसवरून मी हांडी खाली घेत आहे। चाकूच्या साहाय्याने हे जे पीठ लावलेलं आहे ते काढून घेते। बघा कसं वाफळलेलं चिकन आहे। मातीचं भांडं गरम असतं त्यामुळे खूप वेळपर्यंत चिकनला उकळी फुटलेली दिसत आहे तुम्हाला। बघा किती वाफा येत आहेत। चिकनही छान शिजलेलं आहे आणि घरात घमघमाट सुटला आहे। आता जास्त वेळ न लावता साहित्य बघूया आपण। 1 किलो चिकन छान धुवून घेतलेलं आहे ते एका पातेल्यात घेते। 5 मोठे कांदे उभे चिरलेले आहेत ते याच्यात घालते। खडा मसाल्यांमध्ये मी लवंग, दालचिनी, काळे मिरे, हिरवी वेलची, काळी वेलची, चिली फ्लेक्स आणि बडीशेप ते कांद्यावर घालते। सोबतच अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचा ठेचा तो सुद्धा घालते। ह्या लाल हिरव्या मिरच्या त्या देखील घालते। शंकेश्वरी 2 मिरच्या त्याही देखील घालते मी। लाल मिरची पावडर 1 मोठा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, मीठ, जिरे पावडर, गरम मसाला आणि हळद प्रत्येकी 1-1 चमचा। आता ही भरपूर अशी कोथिंबीर ती घालून घेऊया। एका बाजूला मी वाटीभर तेल घेतलं होतं। हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। हे सरसोचं तेल आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तेल घालू शकता। तुपाचे 2 चमचे घालते मी आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। 2 लसणाच्या अख्ख्या कुड्या घेतल्या आहेत त्या देखील घालते मी। आता हे मिश्रण एकत्र करून घेऊया म्हणजे चिकनला मसाले, मीठ, तेल लागेल। ह्या चिकनमध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत। पाण्याचा एक थेंबही नसणार आहे। हे चिकन कांद्याच्या वाफेवरच शिजणार आहे। हांडीला मी तेल लावून घेतलेलं होतं आधीपासूनच। तर आता चिकन या हांडीमध्ये मी घालते। मी आधीच एका बाजूला गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं। ते पीठ मी हांडीला लावून सील करणार होती हांडी। मंडळी, कधीतरी मातीच्या भांड्यातही जेवण बनवायचं। चव फार वेगळी लागते। कधीतरी नक्की ट्राय करा।
आणि मी आधी जसं सांगितलं मातीची भांडी कशी वापरायची तशीच बरं वापरा. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि पिठाने हे झाकण पॅक करून घेऊया. हे गव्हाचं पीठ मळलेलं आहे. संपूर्ण आकार गोल आकार मी हे पीठ लावून घेते. सगळ्या बाजूनं हे पिठाचं लेपन आपण लावून घेऊया म्हणजे वाफ बाहेर येणार नाही आणि छान वाफेवर आतल्या आत हे चिकन शिजेल. गॅसवरती मीडियम गॅसवरती ठेवायचं. जवळपास 30 मिनिटांवरती मी मीडियम गॅसवर हे हांडी ठेवलेली आहे. मातीचं भांडं गरम व्हायला वेळ लागतो, पण एकदा गरम झालं की लवकर थंड होत नाही. त्यामुळे कमी गॅस किंवा मीडियम गॅसवरच ठेवा, नाहीतर फुल गॅस कराल आणि तडकेल भांडं. साधारण 25 मिनिटं झाले आहेत. गॅस बंद केलाय मी. भांडं गरम आहे. व्यवस्थित कापडानं उचलून खाली ठेवा आणि सुरीच्या साहाय्याने हे पीठ हळूहळू काढून घेऊया. बघा काय सुंदर वाफ आलेली आहे आणि छान वासही येत आहे. बघा किती छान शिजलेलं आहे चिकन. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मातीच्या भांड्यातलं जेवण तुम्हाला आवडलं की नाही ते. मला तर बुवा आवडलं. या तर मंडळी चंपारण चिकन हंडीवर स्टाव मारायला.